यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांचा शिवसेनेत भव्य प्रवेश। धनगर समाजाच्या न्यायहक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सातत्याने संघर्ष करणारी एकमेव संघटना म्हणून ओळख असलेल्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांनी आपल्या संघटनेतील सर्व जिल्हाप्रमुख, पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला। हा भव्य सोहळा ठाण्यातील गंगूबाई शिंदे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला। या ऐतिहासिक पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे तसेच अनेक वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्षप्रवेशाच्या वेळी माधव गडदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धनगर समाजाची परंपरागत ओळख असलेली घोंगडी देऊन सत्कार केला। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माधव गडदे म्हणाले, विशेष गोष्ट अशी आहे की यशवंत सेनेने लोकसभेला विधानसभेला एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला होता। त्याची परिणती विधानसभेला जागा लागला तर आमच्या सिंहाचा वाटा होता। लोकसभेला 2 कोल्हापूर लागलेल्या, बाकी ठिकाणी सीट लागली ती आमच्या धनगर समाजात ताकद लागली। आमची त्यांची युती होती। पण साहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही पक्षामध्ये या। फक्त मी प्रवेश केलाय, माझी संघटना आबाधित आहे, पण मी आल्यामुळे माझ्या सगळं संघटना म्हणजे यशवंत सेना शिवसेनेबरोबर आहे। भविष्य काळामध्ये जे नगरपालिका होतील, ग्रामपंचायत होतील, झिडपी होतील, पंचायत समिती होतील, आमदार किंवा खासदार होईल ते यशवंत सेना शिवसेनेबरोबर असेल। इथे एकमेव कारण आहे ना, या महाराष्ट्रामध्ये आता विश्वास ठेवणारा नेताच नाहीये। महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची सगळ्या पक्षाने फसवणूक केली। फक्त हा एक चेहरा अस्वस्थ असा चेहरा आहे। आणि विशेष गोष्ट सांगायची की जो मराठा समाजाला छत्रपती शिवरायांच्या पायाला हात लावून शपथ घेतली की मी मराठा समाजाला आरक्षण देईन आणि 10% आरक्षण दिलं, तर ते एका विषयावर आम्ही त्याच्याबरोबर आहोत। आमच्या धनगर समाज ऍक्च्युअली आरक्षणाचा विषय आहे आमचा। आमचे खूपचे प्रश्न आहेत, मेंढपाळांचा प्रश्न आहे, खूपशा आमच्या वस्ती म्हणजे आमच्या मुलांना शिक्षणाला अजून जागा नाहीये, त्यासाठी प्रश्न आहेत। जो तो आपापली पोळी वाचतोय, पण अस्वस्थ सर्वसामान्यांचा नाथ म्हणजे एकनाथ, आणि त्याच्यावर आम्ही चाललेलो आहोत। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशवंत सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करताना सांगितले की शिवसेना नेहमीच वंचित, उपेक्षित व संघर्ष करणाऱ्या समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। धनगर समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक, ठोस व कालबद्ध निर्णय घेतले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या पक्षप्रवेशामुळे राज्यातील धनगर समाजाच्या संघटित राजकीय चळवळीला नवे बळ मिळाले असून यशवंत सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे। आगामी महापालिका निवडणूक राजकारणावर या घडामोडींचे दूरगामी परिणाम दिसून येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। सोनेरी कोल्हा पाण्याच्या टाकीतून काढला सुखरूप। शिळफाटा येथील एका पाण्याच्या टाकीमध्ये रविवारी दुर्मिळ सोनेरी कोल्हा आढळला। या कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले। हा सोनेरी कोल्हा खारफुटीच्या जंगलातून आला असावा असा अंदाज वनविभागाला आहे। कल्याण शिळफाटा मार्गावरील कोकण किंग हॉटेल परिसरात पाण्याची टाकी आहे। या टाकीमध्ये कोल्हा पडल्याचे नागरिकांना आढळून आले। घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान, वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी संदीप मोरे, वन्यजीव स्वयंसेवक विशाल कंथारिया घटनास्थळी दाखल झाले। वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर टाकीमध्ये पडलेल्या कोल्ह्याला टाकीमधून पथकाने सुखरूप बाहेर काढले। त्यावेळी हा कोल्हा अत्यंत दुर्मिळ असा सोनेरी कोल्हा असल्याचे स्पष्ट झाले। सोनेरी कोल्हा हा भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संरक्षित प्राणी असल्याची माहिती वनविभागाने दिली। हा सोनेरी कोल्हा मादी प्रजातीचा असून तिचे वय 1 ते 2 वर्ष आहे। सोनेरी कोल्ह्याला पुढील वैद्यकीय तपासणी आणि निरीक्षणासाठी डायघर येथील वन्यजीव परागमन केंद्र येथे हलविण्यात आले आहे। कोल्ह्याची प्रकृती स्थिर असून वनविभागाच्या नियमांनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। नागरिकांनी वन्यजीव आढळल्यास तात्काळ वनविभागाच्या मदत क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. 21 दिवसीय फिट चॅलेंजचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न. आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन आणि आरोग्यधाम यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या 21 दिवसीय फिट चॅलेंजचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मन आणि शरीर यांचा समतोल साधणाऱ्या या आगळ्यावेगळ्या फिटनेस उपक्रमाला विविध वयोगटातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात आरोग्यधामच्या डॉक्टर नीलेश्वरी वानखडे यांनी उपस्थितांना आरोग्यदायी जीवनशैलीबाबत मौलिक मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, कोणतीही चांगली सवय अंगी बाणवण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी पुरेसा असतो. एकदा ही सवय लागली की ती पुढे सातत्याने सुरू राहते. योग्य वातावरण, सकारात्मक दृष्टिकोन आणि नियमितता हे फिटनेससाठी अत्यंत आवश्यक घटक आहेत. विविध आजारांवर मात करण्यासाठी फिटनेससारखा प्रभावी उपाय दुसरा नाही. भविष्यात हा उपक्रम 30 दिवसांचा करण्याचा मानस आहे. कार्यक्रमाला सायकलप्रेमी फाउंडेशनच्या अध्यक्षा व संस्थापक प्रज्ञा मात्रे, सदस्य अमोल कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या फिट चॅलेंजमधील विजेत्यांची घोषणा करताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. आयुर्वेदाचार्य डॉक्टर उदय आणि डॉक्टर मधुरा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना पुढील आरोग्यदायी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.